तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यामध्ये असंतोष पाहायला मिळतोय। बीडमध्ये बंद पुकारत नागरिकांनी हत्येचा निषेध केला, तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी झाला। सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळते, तर मराठवाड्यात प्रचंड असंतोष पाहायला मिळाला। फोटो समोर आल्यानंतर मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। बीड जिल्हा बंदला 100% प्रतिसाद मिळाला। बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवला, तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून बंदसाठी आवाहन केलं। बीड शहरामधील बाजारपेठेमध्ये असा शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळतोय। अतिशय महत्त्वाचा असा हा संपूर्ण परिसर आहे, सुभाष रोड परिसर आहे, ज्या ठिकाणी सकाळपासूनच व्यापाऱ्यांची या ठिकाणी आपली दुकानं खुली करण्यासाठी लगबग ही प्रामुख्याने पाहायला मिळते। मात्र देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही बाजारपेठ जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। काल रात्री समाज माध्यमावरती देशमुख हत्या प्रकरणातील फोटोज हे समोर आले आणि त्याच्यानंतर जी काही तीव्रता आहे, जो काही संताप आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। नागरिकांनी बीड शहरातून बाईक रॅली काढत शांततेचं आवाहन केलं। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागलं। संतप्त आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटून निषेध नोंदवला। यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। ही काय कुण्या पक्षाचं नाही, कुठल्या आम्ही कुटुंबाचं नाही किंवा आमचे कोणाचं आव्हान नाहीये, हे आव्हान जनतेचं आहे। आणि या जनतेला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं सर्वांना आव्हान पण मी केलं की तुम्ही सर्वजण शांततेत बंद करा। बीड जिल्ह्याच्या मनात खदखद आहे। आज बीड जिल्हा फक्त बंद झाला, उद्या महाराष्ट्र बंद होईल, कारण महाराष्ट्राच्या मनात सलय की अरे अशा पद्धतीचं कृत्य इथं होतंय। ही कुणी असं बंद करायचं म्हणून बंद होतंय का कधी? आपण बघतो एवढे दिवस झालं, पण बघा एक लोकांच्या मनातून चीड आहे। लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतप्त तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे फोटो जाळले। आरोपींना तात्काळ फाशी द्या आणि धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे। या राजीनाम्यावर शांत बसणार नाहीये, कारण हे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण खंडणीचं आहे आणि खंडणी कुणासाठी गोळा केली तर धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीसाठी गोळा केली। आणि हे सगळी पार्श्वभूमी वाल्मिक कराड हा कधीही स्वतःसाठी करत नाहीये। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे आणि तो जे काम करतो ते धनंजय मुंडेसाठी करतो। म्हणून ह्या प्रकरणाचा मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहेत, त्यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद झाला पाहिजे, 302 लागू झालं पाहिजे आणि त्यांना शासन झालं पाहिजे। ठाण्यात शिवसेनेकडून टेंभी नाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। तर दुसरीकडे रायगडमध्येही याचे पडसाद उमटले। महाडमध्ये युवा सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यासह राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत। ज्या क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली ते फोटो पाहून राज्यभरात प्रचंड चीड निर्माण झाली आहे। त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, कोणतीही हयगय करता कामा नये अशा प्रकारची भावना निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।